नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करत आहे। मित्रहो, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भाग 2च्या लेक्चर सिरीजमध्ये आपण निवडणूक प्रक्रिया हा मुद्दा पाठीमागच्या काही लेक्चरपासून पाहत आहोत। निवडणूक प्रक्रिया या टॉपिकमध्ये आपण पाठीमागच्या एक 5-6 लेक्चरमध्ये आपण बरेचसे बेसिक मुद्दे असतील, ॲडव्हान्स मुद्दे असतील, या अनुषंगाने आपण बराचसा अभ्यासक्रम या टॉपिकमधला कव्हर केलेला आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण ईव्हीएम बद्दल सविस्तर माहिती बघितली। ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, नोटा, त्याच्यावर आलेले आयोगाचे प्रश्न, हे सगळा अभ्यासक्रम आपण पाठीमागच्या लेक्चरपर्यंत कव्हर केला। आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर आजच्या लेक्चरला सर्वात महत्त्वाचा घटक आणि वारंवार प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान चर्चेत असणारा घटक तुम्हाला समजला असेल। यस, पक्षांतरबंदी कायदा। ओके, तर ह्या पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट बघायची, मग ती बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, म्हणजे आधी आपण घटनात्मक तरतुदी वगैरे या अनुषंगाने संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यानुसार पक्षांतरबंदी कायद्याच्यानुसार अलीकडे महाराष्ट्रामध्ये घडलेल्या गोष्टी, वेस्ट बेंगॉलमध्ये घडलेल्या गोष्टी, किंवा विधानसभेच्या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चेत असणाऱ्या किंवा पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने घडलेल्या प्रत्येक गोष्टी, आणि त्यानंतर आजपर्यंत या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न, या अनुषंगाने आपण संपूर्ण लेक्चर कव्हर करणार आहोत। येतं लक्षामध्ये? तुम्हाला या लेक्चरच्या अनुषंगाने भविष्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि आतापर्यंत विचारलेले प्रत्येक प्रश्न या लेक्चरच्या अनुषंगाने कव्हर होणार आहे। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। ओके, तर आज आपण काय करूयात, पक्षांतरबंदी या आपल्या नवीन टॉपिकला सुरुवात करूयात। ओके, चला तर मग बघा, मग पक्षांतरबंदी कायदा। मित्रो, आता बघा, या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करून घ्या। यातल्या काही तरतुदी मी तुम्हाला कुठे शिकवल्यात रे? काही तरतुदी मी तुम्हाला भारताच्या पक्ष पद्धती, बघा, भारताच्या पक्ष पद्धतीचे जे काही टप्पे होते, म्हणजे भारताची पक्ष पद्धती वेगवेगळ्या टप्प्यांमधून बदलत गेली, तर ते 7 टप्पे शिकवले होते। तर 7 टप्प्यांमधला जो काही मी 1967चा जो काही टप्पा शिकवला होता, तर 1967चा टप्पा आपण म्हणतो त्याला भारताच्या राजकारणामध्ये आलेला राजकीय भूकंप। तर तिथं मी तुम्हाला पक्षांतरबंदी कायद्याची का गरज पडली या अनुषंगाने मी बऱ्याच गोष्टी बोललो होतो। येतं लक्षामध्ये? लिंकेज लागतात। आणि त्यानंतर मी ज्यावेळेस पार्ट 1ची बॅच कंप्लीट केली, त्याच्यामध्ये मी संसद आणि राज्य विधिमंडळ टॉपिक शिकवत असताना संसद सदस्यांसाठी असणाऱ्या पात्रता, संसद सदस्यांसाठी असणाऱ्या अपात्रता, किंवा विधिमंडळ सदस्यांसाठी असणाऱ्या पात्रता, विधिमंडळ सदस्यांसाठी असणाऱ्या अपात्रता, किंवा संसद सदस्यांची जागा रिक्त होणं, राज्य विधिमंडळ सदस्यांची जागा रिक्त होणं, या अनुषंगाने मी बरेच मुद्दे कव्हर केले होते। आणि तिथं सुद्धा आपण संसदेच्या अनुषंगाने आणि राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने पक्षांतरबंदीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टी सध्या तुमच्या डोक्यामध्ये असू द्यात की सरांनी आम्हाला पक्ष पद्धतीचे टप्पे शिकवत असताना तिथंही भारतामध्ये पक्षांतरबंदी कायद्याची गरज का पडली या अनुषंगाने बरेच मुद्दे कव्हर केले होते। हा एक मुद्दा लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट, संसद आणि राज्य विधिमंडळ सदस्य टॉपिक शिकवत असताना तिथंही पक्षांतरबंदी कायद्यानुसार असणारी संसद सदस्यांची अपात्रता, राज्य विधिमंडळ सदस्यांची अपात्रता, याच्या संदर्भामध्ये सरांनी बरेच गोष्टी आपल्याला शिकवल्या होत्या। तर त्या गोष्टी आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, त्या गोष्टींची तुम्हाला इथं बेसिक गोष्टी म्हणून गरज पडणार आहे। ओके, चला तर मग आपण ॲक्च्युली आता टॉपिकला सुरुवात करूयात। बघा, ओके, तर ह्या गोष्टीची थोडी पार्श्वभूमी बघूयात। म्हणजे भारतामध्ये पक्षांतरबंदी कायदा आणण्याची गरज का पडली त्याच्या अनुषंगाने आपण थोडक्यात जुजबी पार्श्वभूमी बघूयात। ॲक्च्युली ही पार्श्वभूमी आपण पक्ष पद्धतीचे टप्पे, बदलते स्वरूप त्याच्यामध्ये कव्हर केलेलीच आहे। आता गोष्ट लक्षात घ्या, 1967 पर्यंत, म्हणजे 1967 पर्यंत पक्षांतरबंदी कायद्याची गरज आपल्याला भासली नाही। कारण तुम्ही बघितलं 1967 पर्यंत केंद्रामध्ये असू द्यात, राज्यामध्ये असू द्यात, काँग्रेसचं वर्चस्व होतं। येतं लक्षामध्ये? कारण आपण सुरुवातीचाच टप्पा बघितला भारतीय राजकारणाचा, एक पक्ष वर्चस्व पद्धतीचा टप्पा। ओके, बघताय तुम्ही, त्याची कारणं सुद्धा आपण बघितलेलीच आहेत। म्हणजे 1967 पर्यंत
काँग्रेसच्या वर्चस्वाला कुठंही धक्का लागलेला नाही। पण 1967च्या निवडणुका जर तुम्ही पाहिल्या तर काँग्रेसच्या अस्तित्वाला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचा बऱ्याच राज्यांमध्ये पराभव झालेला आहे, केंद्रांमधील सत्तेला धक्का बसलेला आहे आणि याच अनुषंगाने ज्या राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे तर त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसमधून काही सदस्य बाहेर पडत आहेत किंवा आतापर्यंत काँग्रेसला सत्तेमध्ये बघायची सवय असणाऱ्यांना आता सत्तेच्या बाहेर करमना झालं होतं। येत्या लक्षामध्ये म्हणून या काळामध्ये 1967च्या काळामध्ये पक्षांतराला ऊत आला होता। मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसमधून काही सदस्य बाहेर पडून इतर पक्षांमध्ये जात होते आणि तिथं सरकारमध्ये सहभागी होत होते। म्हणजेच काय 1967च्या काळामध्ये राज्यामध्ये जी काही सरकार काँग्रेसोत्तर सरकार बनली त्या सरकारमध्ये पक्षांतराच्या माध्यमातून फुटून जाऊन जे सदस्य बाहेर गेले होते तर त्यांनी मोठा रोल निभावला होता। याच काळामध्ये भ्रष्टाचाराला चालना मिळाले, घोडे बाजाराला चालना मिळाले। येतं लक्षामध्ये सदस्य विकत घेणं थेट अशा पद्धतीचा प्रकार या काळामध्ये घडत होता। आणि मग या 1967च्या राजकीय भूकंपाच्या किंवा या राजकीय पेच प्रसंगाच्या काळानंतर अशा पद्धतीनं की पक्षांतर बंदी थांबवण्यासाठी किंवा राजकीय घोडे बाजाराला कुठेतरी आळा घालण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्याची गरज भारतीय राजकारणामध्ये भासू लागली आणि इथूनच मग भारताच्या राजकारणामध्ये पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये तरतुदी करायला किंवा पावलं उचलायला सुरुवात झाली आणि ती सक्सेसफुल पाऊल 52व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राजीव गांधी सरकारनं उचललं। तर तिथपर्यंतचा प्रवास आपल्याला आता थोडक्यात आपण बघूयात। म्हणजेच काय की पक्षांतर बंदी कायद्याला ची जी काय यशस्वी अंमलबजावणी आहे तर ती 52व्या घटनादुरुस्तीनुसार झाली। तर परंतु 52व्या घटनादुरुस्तीच्या अगोदर सुद्धा पक्षांतर बंदी करण्याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये काही पावलं उचलली गेली तर त्याच्या अनुषंगाने आपण माहिती बघूयात। मग 52व्या घटनादुरुस्तीच्या अगोदर पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण समितीची स्थापना झाली होती। त्या यशवंतराव चव्हाण समितीच्या शिफारशीनुसार 32वं घटनादुरुस्ती विधेयक आहे, त्यानंतर 48वं घटनादुरुस्ती विधेयक आहे जनता सरकारनं मांडलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस सरकारनं म्हणजे राजीव गांधी सरकारनं मांडलेलं 52वी घटनादुरुस्ती विधेयक 1985 की ज्याच्यानुसार आपला पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला। मग हे सगळे टप्पे आपल्याला सुरुवातीला बघायचे आहेत। पहिल्यांदा आपण घेऊयात यशवंतराव चव्हाण समिती। यशवंतराव चव्हाण समितीच्या शिफारशीच्या आधारे ते 32वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलं, ओके। परंतु 32वं घटनादुरुस्ती विधेयक आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती संमत होऊ शकलं नाही आणि आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची राजवट जाऊन जनता पक्षाची राजवट आली आणि जनता पक्षाच्या राजवटीनं 48वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलं। परंतु 48वं घटनादुरुस्ती विधेयक पारित करून घेण्यामध्ये जनता पक्षाला अपयश आलं आणि जनता पक्षानंतर लगेच काँग्रेस सत्तेवरती आली होती आणि काँग्रेसचं म्हणजे राजीव गांधी सरकारनं परत पुढे जाऊन जे काही 52वं घटनादुरुस्ती विधेयक पारित करून जो काही पक्षांतर बंदी कायदा देशामध्ये लागू केला तर हे सगळे टप्पे आपल्याला काय करायचे तर बघायचे आहेत। त्याच्या अगोदर ह्या गोष्टी बघा। पक्षांतर बंदी कायद्याच्या नुसार 2 गोष्टी खूप फेमस आहेत बघा। एक म्हणजे आयराम गैरामची गोष्ट, ह्या 2 गोष्टी बघा, आयाराम आणि गयारामची गोष्ट, ह्या 2 गोष्टी या काळामध्ये 1967च्या काळामध्ये ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। म्हणजे आयराम गैरामची गोष्ट म्हणजे भजनलाल म्हणजे गयालाल हे काँग्रेसचंच कार्य होतं। गयालाल यांनी एका दिवसामध्ये 3 पक्ष बदलले होते, कळतंय। तर ती एक गोष्ट खूप या काळामध्ये फेमस आहे आणि त्याच्यावरूनच मग आयाराम गयाराम ही संकल्पना रूढ झाली होती। त्यानंतर दुसरी गोष्ट, याच काळामध्ये हरियाणामध्ये भजनलाल यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह पक्षांतर करून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन आपलं सरकार स्थापन केलं होतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीची जर विचारात घेतली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की भारतामध्ये अशा प्रकारचा अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर बंदी कायदा करण्याची गरज का भासली असावी याचीच तुम्हाला पार्श्वभूमी इथंच कळून जाते मित्रांनो। येत्या लक्षामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी बघूयात। त्यानंतर ॲक्च्युली 52वी घटनादुरुस्ती बघूयात। 52व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीसुद्धा पक्षांतर बंदी कायदा जो काय आहे तर तो कायद्याच्या संदर्भामध्ये अपुऱ्या ठरत होत्या।
त्यानंतर त्याच्यामध्ये 93वी घटनादुरुस्ती झाली. मग 93व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने बघूयात आपण, किंवा 52व्या घटनादुरुस्तीला असणारे अपवाद आहेत तर ते अपवाद बघूयात. त्याच्या अनुषंगाने पीठासीन अधिकाऱ्यांचे निर्णय असतील, त्याच्या अनुषंगाने संसदीय कामकाज असेल, असा प्रत्येक मुद्दा आपण या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. मित्र हो, तुम्हाला एवढा जो काही कंटेंट आहे ना, तेवढा कंटेंट 5-6 पुस्तकं वाचली, इंटरनेट वाचलं तेव्हा तुम्हाला, म्हणजे इंटरनेट सर्च केलं तेव्हा तुम्हाला एवढा कंटेंट सापडेल. खूप मोठा कंटेंट आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने. खूप खोचक प्रश्न विचारले जात आहेत मित्र हो. तर तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून तुमचे सगळे मुद्दे काय होतील रे, कव्हर होतील. त्याच्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पहा. पुढे बघा. मग यशवंतराव, पहिल्यांदा आपण बघूयात यशवंतराव चव्हाण समिती. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 1967ची भारतामध्ये असणारी राजकीय परिस्थिती, मग आयराम गयरामची गोष्ट असू द्या, भजनलाल असू द्यात, ठीक नाही, जवळपास मी म्हणतो 125 पेक्षा जास्त खासदारांनी ओके या काळामध्ये पक्षांतर केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचं आयराम गयरामची गोष्ट असेल, भजनलाल यांची गोष्ट असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी, ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत. @polity194 टेलिग्राम चॅनल, लिंक आहे आपली @polity 194 ह्या लिंकवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती मिळतील. इथं जर गोष्टी सांगत बसलो तर लेक्चर खूप मोठं जाईल. एकंदरीत तुम्हाला 1967ची परिस्थिती किंवा राजकीय परिस्थिती काय होती तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग ह्या 1967च्या परिस्थितीला हाताळण्यासाठी किंवा 1967च्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये पक्षांतरबंदी कायदा असावा आणि या पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये एखादी उच्चाधिकार समिती किंवा या पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवण्यासाठी एखादी समिती असावी, अशा पद्धतीचा ठराव काँग्रेसचा तत्कालीन खासदार व्यंकट सुब्बैया यांनी संसदेमध्ये 8 डिसेंबर 1967ला मांडला. कोणी मांडला ठराव? व्यंकट सुब्बैया यांनी, की पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवण्यासाठी एखादी समितीची स्थापना करा आणि त्या समितीच्या शिफारशीच्या आधारावरती देशामध्ये एखादा कायदा आणा. अशा पद्धतीचा ठराव काँग्रेसचे तत्कालीन खासदार व्यंकट सुब्बैया यांनी संसदेमध्ये मांडला. मग काँग्रेसचे खासदार व्यंकट सुब्बैया यांच्या ठरावाचा विचार करून इंदिरा गांधी सरकारनं आपल्या मंत्रिमंडळामधले तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतरबंदीच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना केली, की त्या समितीचे पी गोविंद मेनन, मोतीलाल सेटलवाड, मोहन कुमार मंगलम, सी.के. दप्तरी असे 4 जण काय होते ह्याचे सदस्य होते. अध्यक्ष यशवंतराव चव्हाण आणि हे 4 लोक त्याचे काय होते रे सदस्य होते. म्हणजे अशा पद्धतीची 5 सदस्यीय समिती इंदिरा गांधीनं आपली स्थापन केली आणि त्या समितीला पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवायला सुरुवात केली. यशवंतराव चव्हाण समितीनं 20 जानेवारी 1969ला आपला अहवाल संसदेमध्ये सादर केला. परंतु 1975ला किंवा त्याच्या अगोदर 20 जानेवारी 1969ला यशवंतराव चव्हाण समितीनं आपला अहवाल संसदेमध्ये सादर केल्यानंतर यशवंतराव चव्हाण समितीच्या शिफारशीच्या आधारे 32वं घटनादुरुस्ती विधेयक पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये सादर झालं. परंतु पुढे जाऊन 1975ला देशामध्ये आणीबाणी लागली आणि ह्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधी सरकारला हे 32वं घटनादुरुस्ती विधेयक पारित करून घेणं पॉसिबल झालं नाही आणि आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती हे 32वं घटनादुरुस्ती विधेयक लॅप्स करावं लागलं किंवा इथं ते विधेयक संपुष्टात आलं. कळतंय? मग आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस सरकार सत्तेतून खाली गेलं आणि पुढं जनता सरकार आलं. हे मी तुम्हाला पाठीमागे शिकवलेलंच आहे. आणि मग जनता पक्षाच्या सरकारमधील तत्कालीन कायदा मंत्री शांतीभूषण यांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये 48वं घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं. परंतु 48वं घटनादुरुस्ती विधेयक आणि हे 32वं घटनादुरुस्ती विधेयक यांच्यामधल्या तरतुदी जवळपास सारख्याच असल्या कारणानं जनता पक्षाला 48वं घटनादुरुस्ती विधेयक
पारित करून घेण्यामध्ये अडचणी आल्या किंवा जनता पक्षाला 48वें घटना दुरुस्ती विधेयक पारित करून घेणं शक्य झालं नाही। त्याच्या अगोदर बघा, जनता पक्षाचं तत्कालीन सरचिटणीस मधु लिमये यांनी वारंवार पक्षांतर बंदी कायद्याचं समर्थन केलं होतं, परंतु मधु लिमये यांनी काँग्रेसनं मांडलेल्या 32व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध केला होता। ही एक पार्श्वभूमी होती की जनता पक्षाच्या सरकारला 48वं विधेयक पारित करून घेता आलं नाही। वा रे वा, तुम्ही तुमच्या काळामध्ये काय करणार रे, विरोध करणार, आणि तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर मग आम्ही तुम्हाला का सपोर्ट करू, ही पार्श्वभूमी आहे मित्रांनो। म्हणजेच जनता पक्षाच्या सरकारला 48वं घटना दुरुस्ती विधेयक काय रे, पारित करून घेता आलं नाही। पुढे जनता पक्षाची राजवट गेली, त्यानंतर इंदिरा गांधीचं सरकार आलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पक्ष पद्धतीच्या बदलत्या स्वरूपामध्ये पाहिल्या आहेतच। परंतु इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर ओके, अभूतपूर्व बहुमतामध्ये किंवा अभूतपूर्व लोकसभेमध्ये यश मिळून काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला आणि राजीव गांधी काय झाले रे, देशाचे पंतप्रधान झाले। आणि मग राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी सरकारनं 24 जानेवारी 1985ला पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये 52वं घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये सादर केलं आणि त्या म्हणजे लोकसभेमध्ये सादर केलं, 52 घटना संसदेमध्ये सादर केलं 52वी घटना दुरुस्ती विधेयक। या 52व्या घटना दुरुस्ती विधेयकाला 30 जानेवारी 1985ला पहिल्यांदा संसदेची संमती मिळाली। त्यानंतर पुढे जाऊन 31 जानेवारी दुसऱ्याच दिवशी 31 जानेवारी 1985ला राज्यसभेची मान्यता मिळाली। त्यानंतर 15 जानेवारी 1985ला त्याच्यावर राष्ट्रपतीने आपली मोहर उमटवली आणि 1 मार्च 1985 पासून देशामध्ये पक्षांतर बंदी कायद्याची काय झाली रे, अंमलबजावणी सुरू झाली। म्हणजे अशा टप्प्यामध्ये भारताचा पक्षांतर बंदी कायदा पुढे आला। ओके, मग त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण समिती, 32वं घटना दुरुस्ती विधेयक, जनता पक्षाचं 48वें घटना दुरुस्ती विधेयक आणि फायनली राजीव गांधी सरकारचं 52वं घटना दुरुस्ती विधेयक, हे सगळ्याच्या पार्श्वभूमीतून आजचा पक्षांतर बंदी कायदा पुढे आलेला आहे। येत्या लक्षामध्ये या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या। आता पुढे जाऊयात आपण, बघा मग आता ह्या 52व्या घटना दुरुस्ती नुसार मग कधी पक्षांतर समजलं जाईल, येतं लक्षामध्ये, कारण ही 52वी घटना दुरुस्ती कशा संदर्भामध्ये आहे, पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये आहे। मग नेमका पक्षांतर झालं असं केव्हा म्हणता येईल? ओके, ह्याच 52व्या घटना दुरुस्तीनुसार संसदेमध्ये म्हणजे घटनेमध्ये 10वी अनुसूची जोडण्यात आली आणि 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती तिथं आहे। बघा लक्षात ठेवा मित्रांनो, पक्षांतर बंदी च्या संदर्भामध्ये असणारी जी काय 10वी अनुसूची आहे, तर ती 10वी अनुसूची जवळपास 7 ते 8 भागामध्ये डिवाइड झालेली आहे आणि त्या 7 ते 8 भागाच्या दरम्यान पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे नमूद ठेवलेली आहे। तुम्ही 10वी अनुसूची वाचायला पण घेऊ नका, कारण त्याच्यामधल्या तरतुदी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही त्या तरतुदी बघितल्या तर अत्यंत किचकट आहेत। पण 10वी अनुसूची मी पूर्णपणे वाचलेली आहे आणि त्याच्यामधला प्रत्येक मुद्दा ओरिजिनल इथं आणलेला आहे मी, त्याच्यामुळं या लेक्चरच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। कारण जेवढं काही 10व्या अनुसूच्या सूचीमध्ये आहे किंवा जेवढं काही 52व्या घटना दुरुस्तीमध्ये आहे किंवा जेवढं काही 52व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल झालेला आहे नवीन, सगळा इथं आणलेला आहे, त्याच्यामुळे याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणारच नाही। येत्या लक्षामध्ये मग 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी म्हणजे नेमकं काय किंवा नेमकं पक्षांतर बंदी झाली म्हणजे काय, येत्या लक्षामध्ये याच्या अनुषंगाने काय रे, 10व्या अनुसूचीमध्ये काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, तर त्या तरतुदी आपल्याला बघायच्या आहेत। म्हणजे पक्षांतर झालं असं 10व्या अनुसूचीनुसार कधी समजलं जाईल, तर त्या तरतुदी इथं आहेत। ओके ओके, बघा मग पहिली गोष्ट बघा, म्हणजे कधी पक्षांतर झालं असं समजलं जाईल आणि कधी मग संबंधित सदस्य पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरेल। पहिली तरतूद बघा, इथं बघा इथलं संसद विधिमंडळ सदस्याचा प्रकार आणि त्यानंतर काय, पक्षांतर झालं असं कधी मानलं जाईल। त्यातलं पहिलं बघा, एखाद्या पक्षाचा खासदार किंवा मंत्री बघा स्वतःच्या पक्षाच्या सदस्यत्वाचा किंवा पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। म्हणजे एखाद्या खासदारानं किंवा एखाद्या मंत्र्यानं तो ज्या पक्षाचा सदस्य आहे तर त्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, पहिली तरतूद। दुसरी,
पक्ष नेतृत्वाचा आदेश न मानता कृती केली, म्हणजे एखादा पक्ष नेतृत्व आहे तर त्या पक्ष नेतृत्वानं काहीतरी आदेश दिला आहे आणि तो आदेश न मानता काय केलेलं आहे रे, कृती केलेली आहे. तिसरी तरतूद बघा, पक्षाच्या व्हीपनुसार, म्हणजे जर सभागृहामध्ये जर मतदानाची प्रक्रिया सुरू असेल तर संबंधित पक्षाचा व्हीप्स, कळतं व्हीप्स संकल्पना शिकवली संसदेमध्ये, संबंधित पक्षाचा व्हीप्स काय करतो रे, आपला व्हीप्स काढतो आणि काय करतो रे, आपल्या पक्षाच्या सदस्याने नेमकं कोणाला वोटिंग केलं पाहिजे तर याच्या संदर्भामध्ये जर काही व्हीप्स काढला जातो आणि त्या व्हीपच्या विरोधामध्ये संबंधित खासदारानं किंवा संबंधित सदस्यानं जर विरोधात मतदान केलं, ओके, आणि विरोधात मतदान केल्यानंतर जर संबंधित पक्षाने किंवा संबंधित जो काही ऑथॉरिटी आहे तर त्या ऑथॉरिटीने संबंधित सदस्याला जर 15 दिवसामध्ये माफ केलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं रे, पक्षांतर झालं असं समजलं जातं. म्हणजे ह्या तिन्ही केसमध्ये, पहिली केस, दुसरी केस आणि तिसरी केस, ह्या तिन्ही केसमध्ये संबंधित सदस्याचं काय झालं रे, पक्षांतर झालं किंवा संबंधित सदस्य पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास काय असेल रे, अपात्र असेल किंवा अपात्र ठरला जाईल. पहिली तरतूद कळाली. कधी पक्षांतर झालं समजलं. मला सांगा ह्या प्रोव्हिजन्स का केल्या गेले असतील रे, म्हणजे एखाद्या पक्षाचा सदस्य आहे तर तो ज्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला आहे तर तो त्याच पक्षाच्या तिकिटावरती किंवा तोच त्या पक्षाचा सदस्य राहावा, त्यानं इतर कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारू नये किंवा अशा पद्धतीनं पक्षांतर करू नये, त्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा. कदाचित यासाठी या प्रोव्हिजन्स कामी येत असतील. पण या तरतुदीवरती मोठ्या प्रमाणावरती मित्र हो टीका केली जाते. ही टीका अशा पद्धतीने केली जाते, मला सांगा इथं संबंधित सदस्य आहे, संबंधित सदस्य स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार कृती करू शकतो का रे, तर अजिबात नाही आहे. तो इथं पक्षाच्या व्हीपनुसार किंवा पक्षाच्या नेतृत्वानुसार निर्णय घ्यायला काय रे, बांधील आहे. येतं लक्षामध्ये. म्हणून असं म्हटलं जातं की संबंधित जो काही उमेदवार आहे, संबंधित उमेदवाराचं वैयक्तिक सद्सद्विवेकनुसार वागण्याचं स्वातंत्र्य आणि पक्षांतर बंदी कायदा याच्यामध्ये कुठेतरी फारकत घ्यायला पाहिजे होती तर ती इथं कुठेतरी घेतली गेली नाही. अशा पद्धतीची टीका या तरतुदीवरती केली जाते. तर तो आपला काही चर्चेचा भाग नाही, परंतु तुम्हाला समजायला पाहिजे की ह्या कायद्याचे मेरिट्स आणि कायद्याचं डिमेरिट्स किंवा कायदा पारित करत असताना ह्याच्यामध्ये कुठे चुका राहिलेल्या आहेत ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. ओके, पहिली गोष्ट कळाली. दुसरी गोष्ट बघा आता, अपक्ष आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या संदर्भामध्ये एखादा सदस्य आहे तर तो सदस्य अपक्ष म्हणून निवडूला. अपक्ष म्हणजे काय की कोणत्याही पक्षाच्या तिकिटावरती निवडून न आलेला व्यक्ती. येतं लक्षामध्ये. किंवा तो स्वतंत्र निवडवला आहे, तो कोणत्याही पक्षाच्या मग तो प्रादेशिक पक्ष असू द्यात किंवा राष्ट्रीय पक्ष असू द्या, अशा पक्षाच्या तिकिटावरती निवडून न आलेला सदस्य, सभागृहाचा सदस्य म्हणजे काय रे, अपक्ष. मग तो विधिमंडळाचा सदस्य असेल तर आमदार असेल, संसदेचा सदस्य असेल तर तो खासदार असेल आणि मग काय मंत्री, मग तो दोन्ही प्रकारचा मंत्री असू शकतो, स्टेट, सेंट्रल. मग अशा सदस्याच्या संदर्भामध्ये कधी पक्षांतर झालं असं मानलं जाईल जर असा अपक्ष म्हणून निवडून आलेला सदस्याने निवडून आल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश केला, येतं लक्षामध्ये, तर संबंधित सदस्याचं पक्षांतर झालं असं समज जाईल. मला सांगा जर ही प्रोव्हिजन नसती तर मला सांगा जर एखादे 20-25 जर अपक्ष सदस्य असतील, मला सांगा जर संबंधित सत्ताधारी पक्षाला जर बहुमत सिद्ध करण्यासाठी जर काही पक्ष सदस्यांची गरज भासत असेल तर हे सदस्य खरेदी केलं जाऊ शकतात ना. या तुम्ही मंत्रिपद देतो, एखादं खातं देतो, काहीतरी देतो, यांना लालूच दिलं जाऊ शकतं, यांना काहीतरी. आणि हेच होत होतं, ह्यालाच म्हणलं जातं घोड्या बाजार. 3 कोटी 4 कोटी, 4 खोका घे, 5 खोका घे आणि इकडे ये. ही पण लोक काय म्हणत होती, चला एवढा खर्च झाला आहे घेऊन टाका, कळतंय असं काय. ओके, आणि मग सांगा की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात गेलो. अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरती निवडणूक गैरव्यवहार संबंधित काळामध्ये चालवत होता. तर ह्या गोष्टीला चाप बसले. तर मग कुठेतरी अपक्ष म्हणून निवडून आलाय तुम्ही आणि तुम्ही निवडून आल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करताय तर तुम्हाला पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदी लागू होतील. हे एक आहे. तिसरी गोष्ट बघा, मनोमनीत, नामनिर्देशित. मनोमनीत म्हणजे काय, नॉमिनेटेड. मग तो लोकसभेमध्ये आणि म्हणजे जो काही राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल
यांनी काय केलेलं रे, नॉमिनेट केलेलं जे काही सदस्य आहेत तर त्या सदस्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय. ओके, बघा मनोमित नॉमिनेट आमदार खासदार यांनी जर समजा सचिन तेंडुलकर आहे, ओके सचिन तेंडुलकर आहेत, रेखा आहेत, ह्यांना राज्यसभेवरती हे की नाही राष्ट्रपतींनी जे काही साहित्य असेल ना LASS लिटरेचर आर्ट सोशल सर्व्हिस आणि सायन्स या क्षेत्रातून 12 व्यक्ती इथं राज्यसभेमध्ये येतात. तर मला सांगा हे जे काही नॉमिनेट केलेले सदस्य आहेत हे सदस्य नॉमिनेट केल्याच्या दिवसापासून किंवा संबंधित सभागृहामध्ये पदग्रहण केल्याच्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो किंवा 10वी अनुसूची काय सांगते की ही जो काही नॉमिनेट केलेले सदस्य आहेत तर हे सदस्य संबंधित सभागृहामध्ये पदग्रहण केल्याच्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. जर त्यांनी 6 महिने उलटल्यानंतर जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश केला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होतील. येतं लक्षामध्ये. मग ह्याच तरतुदीच्या बाबतीमध्ये आता वेस्ट बेंगॉलमध्ये जे काही वारं उठलं होतं तर ती ह्याच तरतुदीच्या आधारे उठलं होतं. त्याला आपण म्हणतो बघा काय त्यांचं नाव स्वप्नदास स्वप्नदास गुप्ता. तर ह्यांनी काय केलं होतं की वेस्ट बेंगॉलच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं आपल्या राज्यसभेचा ते नॉमिनेटेड सदस्य होतं आणि त्यांनी काय केलं होतं रे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वेस्ट बेंगॉलमध्ये भाजपच्या वतीनं उमेदवारी दाखल केली होती, जिंकूनही आले होते. परंतु अशा पद्धतीने तुमची कृती योग्य आहे का. येत्या लक्षामध्ये तुम्ही नामनिर्देशित सदस्य आहे, नामनिर्देशित सदस्य असून तुम्ही एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करताय आणि तिथं जाऊन तुम्ही निवडून येताय तर ह्या तुमच्या तरतुदीला किंवा यांच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये किंवा निवडून आल्यानंतरही त्यांच्या विरोधामध्ये संबंधित विरोधी पक्षानं काय केलं होतं रे राज्यसभेमध्ये आवाज उठवला होता. ही एक गोष्ट आहे येत्या लक्षामध्ये. पण मित्रांनो लक्षात ठेवा की हे जे काही नामनिर्देशित सदस्य असतात शक्यतो सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करून टाकतात. आत्ता जर तुम्ही बघितलं तर आत्ता बघितलं जे 12 पैकी जवळपास 8 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मग त्याच्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना डॉक्टर सोनल मानसिंग असतील, शिल्पकार डॉक्टर रघुनाथ महापात्र असतील, या लोकांनी काय केलं रे भाजपमध्ये प्रवेश करून टाकलेला आहे. म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं असेल तर 12 पैकी जवळपास 8 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून टाकलेला आहे. म्हणजे हे काही नामनिर्देशित सदस्य आहेत तर ह्यांचा हे ज्या पक्षाने त्यांना नॉमिनेट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये शक्यतो ते प्रवेश घेऊन टाकतात. मग त्यांना त्या पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांची नामनिर्देशित जी काही डेट आहे किंवा त्या संबंधित सभागृहामध्ये त्यांनी पदग्रहण केल्यापासून 6 महिन्याच्या आत प्रवेश घेऊन टाकायचा. जर त्यांनी 6 महिने उलटल्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर जर संबंधित राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी काय होतील रे लागू होतील. येत्या लक्षामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पक्षांतर झालं असं कधी मानलं जाईल याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात टीका होती. म्हणजे तुम्ही अपक्ष आमदाराला अपात्र करताय आणि ह्याला मात्र सूट देताय तर ह्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काय रे टीका झाली होती. ओके, हे पण आहे सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती आयोग तुम्हाला काय रे प्रश्न विचारू शकतो. ओके, पुढे जाऊयात आता बघा. पण ह्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत ह्या प्रोव्हिजन्सला 2 अपवाद पण आहेत. तर ते अपवाद जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे इथं लक्षात ठेवा इथं तुम्हाला 52व्या घटनादुरुस्तीनुसार किंवा 10व्या अनुसूचीनुसार तुम्हाला पक्षांतर करायला मग वैयक्तिक पक्षांतराला बंदी आहे परंतु सामूहिक पक्षांतराला बंदी नाही आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही वैयक्तिक पक्षांतर करताय तर तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा लागू होतोय. परंतु जर तुम्ही सामूहिक पक्षांतर करताय त्याला आपण म्हणतो पक्षाचं विलिनीकरण तर अशा काही गोष्टीला या 10व्या अनुसूचीमधून काही रे सूट मिळालेली आहे. म्हणजेच अशा गोष्टींना किंवा अशा तरतुदींना 10व्या परिशिष्टाच्या किंवा 52व्या घटनादुरुस्तीच्या प्रोव्हिजन्स लागू होत नाहीत. तर त्याच्यावरती आजपर्यंत आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे. तर तो प्रश्न सिंपल प्रश्न होता परंतु तुम्हाला जर ही कन्सेप्ट समजली तरच तुम्हाला तो प्रश्न सोडवता येत होता. लक्षात येत आहे. त्याच्यामुळं
आलेले आयोगाचे प्रश्न मी शेवटी घेणारच आहेत, परंतु सगळ्या कट टू कट प्रोव्हिजन्स तुम्हाला समजावणं जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, ह्या प्रोव्हिजन्सला असणारे अपवाद कळतंय, म्हणजेच ह्या प्रोव्हिजन्स किंवा 10व्या अनुसूचीच्या प्रोव्हिजन्स 52व्या घटनादुरुस्तीच्या प्रोव्हिजन्स त्यांना लागू होत नाहीत. पुढे बघा बरं, बघा हे नंतर घेऊयात. बघा अपवाद, ह्या तरतुदींना असणारे 2 अपवाद खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, पहिली गोष्ट बघा, जर एखादा पक्ष जर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाला तर काय परिस्थिती, म्हणजे 52व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी 10व्या अनुसूचीच्या तरतुदी ह्या एखाद्या पक्षाचं इतर पक्षामध्ये झालेलं विलीनीकरण याला लागू होत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, मी असं म्हणतोय एक्स पक्ष आहे, एक्स पक्ष हा वाय पक्षामध्ये काय झाला रे, विलीन झाला. एक्स पक्ष हा वाय पक्षामध्ये विलीन झाला. फॉर एक्झाम्पल म्हणतोय आपण राष्ट्रवादी काँग्रेस, आपण घेऊया तुमच्या समजणे NCP हा इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काय झाला रे, विलीन झाला, असं आपण थोडक्यात म्हणूयात. म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये काय झालं रे, विलीन झाला. मग हिथं पक्षांतर बंदीच्या तरतुदी कधी लागू होतील आणि कधी लागू होणार नाहीत हे आपण बघूयात. किंवा पक्षाचं जे काय विलीनीकरण आहे तर त्या पक्षाच्या विलीनीकरणाला 10व्या अनुसूचीच्या किंवा 52व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी लागू होत नाहीत, परंतु त्या संदर्भामध्ये काही अटी आहेत. लक्षात ठेवा, एखाद्या पक्षाचं जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतो किंवा एखादा पक्ष ज्या वेळेस दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतो त्यावेळेस ज्या पक्षाचं विलीनीकरण झालंय, ज्या पक्षाचं काय विलीनीकरण झालंय त्या पक्षाच्या सदस्यांनी असं घोषित करायला पाहिजे. काय घोषित करायला पाहिजे की आमचा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झालाय आणि आता आम्ही संबंधित पक्षाचे काय आहोत रे, सदस्य आहोत. कळतंय, संबंधित पक्षाचे आम्ही काय आहोत रे, सदस्य आहोत, असं या पक्षाच्या सदस्यांनी किंवा काही गटांनी काय करायला पाहिजे रे, घोषित करायला पाहिजे. ही पहिली प्रोव्हिजन्स. दुसरी प्रोव्हिजन्स काय सांगते, जर ह्या संबंधित पक्षाच्या काही सदस्यांना किंवा काही गटांना जर हे पक्षांतर मान्य नसेल, काय जर ह्या पक्षातील काही लोकांना किंवा काही सदस्यांच्या गटाला जर पक्षांतर मान्य नसेल तर संबंधित गटानं तसं जाहीर करायला पाहिजे की आमचा हा गट आहे, आमच्या या गटाला संबंधित पक्षाचं झालेलं विलीनीकरण मान्य नाही आणि आम्ही स्वतंत्र राहतोय. येतं लक्षामध्ये, अशा पद्धतीनं काय करायला पाहिजे रे, या पक्षाच्या सदस्यांनी घोषित करायला पाहिजे. लक्षात येत आहे, ह्या 2 प्रोव्हिजन्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जेव्हा असे दुसऱ्या प्रोव्हिजननुसार जेव्हा ह्या पक्षाचे सदस्य ज्यावेळेस अशा पद्धतीने विलीनीकरण मान्य करत नाहीत तेव्हा त्यांना म्हणजे त्यांनी विलीनीकरण मान्य केलं, हिथं विलीनीकरण मान्य करतायत, हिथं विलीनीकरण अमान्य करताय, त्यांनी विलीनीकरण मान्य केलं किंवा विलीनीकरण अमान्य केलं तरी सुद्धा त्यांना पक्षांतर बंदीच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यांनी विलीनीकरण मान्य केलं किंवा विलीनीकरण अमान्य केलं तरी सुद्धा ते पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. ते काय करतात, जर त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांनी जर ह्या पक्षाचं याच्यामध्ये झालेलं विलीनीकरण मान्य केलं तर ह्या पक्षाचे सदस्य काय होतील रे, आपोआप इंडियन नॅशनल काँग्रेसचं काय होतील रे, सदस्य होतील. किंवा जर त्यांनी विलीनीकरण मान्य नाही केलं तर ते काय रे, एक स्वतंत्र पद्धतीने. कारण लक्षात ठेवा, ह्या पक्षाचा जरी हा पक्ष या पक्षामध्ये विलीन झाला तरी ह्या पक्षाचा असणारा संसदीय पक्षाचा दर्जा रद्द होत नाही. मग हे सदस्य आपोआप काय रे, ह्या संसदीय पक्षाचे सदस्य म्हणून सभागृहामध्ये वावरतील. कळतंय मला काय म्हणायचं ते. त्याच्यामुळं ह्या काही 10व्या अनुसूचीच्या किंवा 52व्या घटनादुरुस्तीच्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी अशा पद्धतीने एका पक्षाचं दुसऱ्या पक्षामध्ये झालेलं विलीनीकरण याला काय रे, लागू होत नाहीत. पण लक्षात ठेवा, हे जे काही विलीनीकरण आहे तर हे विलीनीकरण 52व्या घटनादुरुस्तीनुसार 1/3 सदस्यांनी मान्य केलेलं असावं. फॉर एक्झाम्पल बघा, मी असं म्हणतोय ह्याचे जे सदस्य आहेत NCPचे सदस्य हे 60 आहेत असं कन्सिडर करूयात. किती सदस्य आहेत, 60 सदस्य आहेत. 60चे 1/3 किती होतात बघा बरं,
3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे किती सदस्य झाले 20. जर 20 सदस्यांनी जर हे पक्षांतर मान्य केलं तरच हे पक्षांतर काय होतं रे, किंवा तरच हे विलिनीकरण मान्य होतं, अन्यथा विलिनीकरण मान्य होत नाही. म्हणजेच काय रे, एका पक्षाचं ज्यावेळेस दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण होतं त्यावेळेस ज्या पक्षाचं विलिनीकरण झालेलं आहे त्या पक्षाच्या 1/3 सदस्यांनी त्याला काय द्यायला पाहिजे रे, मान्यता द्यायला पाहिजे. पण ह्या तरतुदीचा गैरवापर होत होता किंवा ह्या तरतुदी एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर थांबवू शकत नव्हत्या. म्हणून पुढं 91व्या घटनादुरुस्तीनुसार 1/3 ची लिमिट काय केली रे तुम्ही, 2/3 केली. आपण ते पुढे बघूयात. 2/3 म्हणजे आता काय रे, 2/3 सदस्य जेव्हा हे विलिनीकरण मान्य करतील तेव्हाच काय होईल रे, पक्षांतर झालं असं समजलं. 2/3 बघा, 60चं 2/3 किती होतं, किती होईल रे, 40 होईल ना. 60 गुणिले 203, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 20, 20 दोन्ही म्हणजे 40 होईल. बरोबर आहे का. म्हणजे आता 40 सदस्य. म्हणजे सांगण्याचा उद्देश बघा, मूळ 10वी अनुसूची काय सांगत होती, 1/3 सदस्यांनी विलिनीकरण मान्य करायला पाहिजे. पण 91वी घटनादुरुस्ती काय सांगते, 2/3 सदस्यांनी आता काय करायला पाहिजे रे, मान्य करायला पाहिजे. आपण ही प्रोव्हिजन्स फोडू शकू. परत रिपीट करतोय, महत्त्वाचं आहे बघा, महत्त्वाचं आहे बघा. परत सांगतोय बघा, मी म्हणतोय इथं एक्स पक्ष आहे. एक्स पक्ष ज्यावेळेस वाय पक्षामध्ये काय होतं रे, विलीन होतो, त्यावेळेस जो पक्ष विलीन झाले त्या पक्षाच्या सदस्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे की आम्ही आता संबंधित पक्षाचे काय झालं होतं किंवा आम्ही आता नवीन पक्षाचे काय झालं झालो आहोत सदस्य झालो आहोत, हे डिक्लेअर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचा गट, आम्ही काही सदस्य किंवा आमचा गट आम्ही काय रे स्वतंत्र राहू इच्छितो किंवा आम्ही एक म्हणजे आम्हाला हे विलिनीकरण काय रे मान्य नाही, अशा पद्धतीनं ह्या पक्षाच्या सदस्यांनी काय करायला पाहिजे रे, घोषित करायला पाहिजे. मग विलिनीकरण मान्य करताना पूर्वी 1/3 सदस्यांची मान्यता, आता किती 91 घटना दिसणार 2/3 सदस्यांची मान्यता. लक्षात ठेवा, दोन्ही परिस्थितीमध्ये दोन्ही कंडिशनमध्ये संबंधित पक्षाच्या सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. येतं लक्षामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट बघा, ही पहिली गोष्ट कळाली. आता दुसरी गोष्ट बघा, पक्षांतर बंदी कायद्याच्या किंवा 10व्या अनुसूच्या तरतुदी ह्या पीठासीन अधिकाऱ्याला लागू होत नाहीत. कोणाला लागू होत नाहीत, पीठासीन अधिकारी. मग पीठासीन अधिकारी लोकसभेचा असेल, लोकसभेचे 2 आहेत. पीठासीन अधिकारी राज्यसभेचे असतील, पीठासीन अधिकारी विधानसभेचे असतील, पीठासीन अधिकारी विधान परिषदेचे असतील. 52व्या घटनादुरुस्तीच्या किंवा 10व्या अनुसूचीच्या तरतुदी ह्या कुणाला लागू होत नाहीत रे, ह्या तरतुदी पीठासीन अधिकाऱ्यांना लागू होत नाहीत. म्हणजेच काय रे, पीठासीन अधिकारी म्हणजेच बघा, पीठासीन अधिकारी हे कुणाचे, ते सत्ताधारी पक्षाचे काय असतात रे, सदस्य असतात. मग पीठासीन अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची ज्यावेळेस पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक होते किंवा निवड होते त्यावेळेस जर संबंधित पीठासीन अधिकाऱ्याने किंवा संबंधित सदस्याने तो ज्या राजकीय पक्षाचा सदस्य आहे त्या पक्षाचं जर सदस्यत्व सोडलं आणि भविष्य काळामध्ये जर परत त्या पक्षाचं जर सदस्यत्व घेतलं तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याच्या किंवा 10व्या अनुसूचीच्या तरतुदी काय होत नाहीत रे, लागू होत नाहीत. हे जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या तरतुदी कोणासाठी आहेत रे, पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आहेत. पीठासीन अधिकाऱ्यांसाठी पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. लक्षात ठेवा. बघा, मी ज्यावेळेस संसद शिकवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला ब्रिटनचं शिकवलं होतं. म्हणजे ब्रिटनमध्ये काय आहेत रे, की ब्रिटनमध्ये जे काही सभागृहाचे पीठासीन अधिकारी आहेत तर ते पीठासीन अधिकारी आपल्या पदाची निपक्षपातीपणा टिकवण्यासाठी जेव्हा त्यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड होते तेव्हा ते आपल्या पदाचा काय देतात रे, राजीनामा देतात. आणि जेव्हा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो तेव्हा ते परत संबंधित पक्ष काय करतात रे, जॉईन करतात. हे कशासाठी आहे रे, त्यांना त्यांच्या पदाची जी काही कार्य आहेत तर ती कार्य निपक्षपातीपणे पार पाडता यावीत म्हणून ब्रिटनच्या सभागृहाचे सदस्य सभापती हे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात. तशी काही भारतामध्ये प्रोव्हिजन नाही आहे. भारतामध्ये असणारे संबंधित सभागृहाचे पीठासीन अधिकारी हे अशा पद्धतीने राजीनामा देत नाहीत. पण जर एखाद्या सदस्याने जर राजीनामा दिला तर कळतंय, जर त्यानं अशा पद्धतीने राजीनामा दिला आणि भविष्यात जर त्यानं
एखादा पक्ष किंवा संबंधित सत्ताधारी पक्ष किंवा ज्या पक्षाचा तो पूर्वी सदस्य होता, तर तो पक्ष जर त्यानं जॉईन केला तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी काय रे लागू होत नाहीत. ह्या 2 तरतुदी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. मी काय म्हणतोय, ह्या 2 तरतुदी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच काय रे, पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी ही विलिनीकरणाला लागू होत नाहीत. दुसरी गोष्ट, पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी काय, पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी ह्या पीठासीन अधिकाऱ्यांना सुद्धा लागू होत नाहीत. ह्या 2 गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. काय अति महत्त्वाच्या आहेत. कळतं ह्या 2 गोष्टी? परत रिवाइज करा, व्यवस्थित पद्धतीने रिवाइज करा. आता आपण घेऊयात पक्षांतर बंदी कायद्याबद्दल असणारी महत्त्वाची माहिती. आता मी तुम्हाला काय शिकवलं, पक्षांतर झालं असं कधी मानलं जातं आणि या तरतुदीला असणारे हे 2 अपवाद लक्षात ठेवा. ओके, आता पुढे जाऊयात आपण. पक्षांतर बंदी कायद्याबद्दल महत्त्वाची माहिती बघा. पहिले बघा, पक्षांतर बंदी कायदा घटनेतील कोणत्या कलमांच्या संदर्भामध्ये आहे? कलम 101, 102 हे का नाही, हे संसद सदस्यांसाठी आहे. कलम 190, 191 हे काय रे, विधिमंडळ सदस्यांसाठी आहेत. पण लक्षात ठेवा मित्रांनो, 102 सब क्लॉज 2 आणि 101, 102 आणि पुढे जाऊन काय म्हटलं रे, 101, 102 आणि 101 आणि 102 सब क्लॉज 2 आणि 191 सब क्लॉज 2 खऱ्या अर्थाने याच्याच संदर्भामध्ये पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. लक्षात ठेवा, जरी पक्षांतर बंदी कायद्यानं घटनेतल्या 4 कलमांमध्ये बदल झाला असला तरी प्रामुख्याने 10वी अनुसूची हे 102 आणि 191 या कलमाच्या संदर्भामध्ये आहे. 102 सब क्लॉज 2 आणि 191 सब क्लॉज 2. 101 काय सांगतो रे, संबंधित सदस्यांची जागा रिक्त होणं, सभागृहातली जागा रिक्त होणं. मग संबंधित सदस्यांची सभागृहातली जागा रिक्त होणं त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला 4 तरतुदी शिकवलेल्या आहेत. दुहेरी सदस्यत्व, अनुपस्थिती, राजीनामा किंवा इतर काही परिस्थिती, ह्या 4 तरतुदी आहेत. संसद सदस्यांची अपात्रता, संसद सदस्यांची अपात्रता 3 प्रकारची आहे, घटनात्मक, वैधानिक आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार असणारी. मग इथं पक्षांतर बंदी कायद्यानुसार असणारी अपात्रता. कळतंय? सेम 190 आणि इथं 190 आणि 101 सेम राज्य विधिमंडळाला लागू. 102 आणि 102च्या तरतुदी सेम खाली कुठं रे, 191 नुसार राज्य विधिमंडळाला लागू असतील. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की खऱ्या अर्थाने 102 मध्ये असणाऱ्या पक्षांतर बंदी कायद्यानुसारच्या अपात्रता आणि 191 नुसार असणाऱ्या राज्य विधिमंडळासाठीच्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार असणाऱ्या अपात्रता याच्याच संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने ही 10वी अनुसूची काय रे लागू आहे. कळतंय? घटनात्मक बदल 4 कलमामध्ये झाले, 1, 2, 3 आणि 4. ही 4च्या 4 कलम मी तुम्हाला संसद आणि राज्य विधिमंडळ चॅप्टरमध्ये सविस्तर घेतलेले आहेत. परत एकदा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या. पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये घटनेतील भाग, आता घटनेतील भाग म्हणजे 1 ते 22 भाग नाही आहेत. कळतंय? तर हा 10वा भाग म्हणजेच काय रे 10वी अनुसूची याच्या संदर्भात बोलतोय. आणि 10वी अनुसूची खऱ्या अर्थाने 102 सब क्लॉज 2 आणि 191 सब क्लॉज 2 यांच्या संदर्भामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सरळ सरळ एक प्रश्न विचारेल, 10वी अनुसूची पुढीलपैकी कोणत्या कलमांच्या संदर्भामध्ये आहे? 102 सब क्लॉज 2 आणि 191 सब क्लॉज 2. आता दुसरा प्रश्न बघा, 52व्या घटनादुरुस्तीनं पुढीलपैकी कोणत्या कलमांमध्ये बदल झाला? 101, 102, 190, 191 ह्या 4 कलमांमध्ये बदल झाला. ह्या 2 गोष्टी लक्षात येतं. ओके, पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार कुठली घटनादुरुस्ती आहे रे? 52वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवा, 30 जानेवारी 1985 रोजी 52वी घटनादुरुस्ती. ह्या 52व्या घटनादुरुस्तीमध्ये 91वी घटनादुरुस्ती 2003 काय झालं रे बदल झाला. सविस्तर घेणार आहोत. 91वी घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. 91वी घटनादुरुस्ती मंत्रिमंडळाचा आकाराच्या संदर्भामध्ये पण आहे आणि 91वी घटनादुरुस्ती ह्या 52व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी अजून मजबूत, अजून कडक करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. ते आपल्याला दोन्ही घ्यायचं आहे. शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थित पहा. ओके, खूप गोष्टी ताणल्यात आपण. पक्षांतर बंदीचा निर्णय कोण घेतं? कोण घेतं रे? पीठासीन अधिकारी. नाही काच पीठासीन अधिकारी. मग संसदेच्या संदर्भामध्ये संसदेचे पीठासीन अधिकारी आणि राज्य विधिमंडळाच्या संदर्भामध्ये काय रे राज्य विधिमंडळाचे सभापती. मग यांना काय न्यायालयीन पुनर्विलोकनाचा तत्व कधी लागू आहे कधी लागू नाही तर ते आपण पुढं बघूयात. ओके ओके झालं ह्या तरतुदी. आता पुढं बघा, महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत बघा. बघा आता महत्त्वाच्या गोष्टी. ओके, ह्या बघा,
या घटनादुरुस्तीनं मग संविधानिक बदल काय केले? 52वी घटनादुरुस्ती आहे. ओके, आत्ता आपण थोडं बघितलंच 52वी अमेंडमेंट. 52व्या अमेंडमेंटनं घटनेमध्ये संविधानिक बदल काय केले? तर ते संविधानिक बदल बघा, 10वी अनुसूची जोडली. ओके, 10वी अनुसूची 102+2 आणि 191+2च्या संदर्भामध्ये आत्ताच आपण त्याची चर्चा केली. आणि ह्या पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय कुणाचा आहे रे? पीठासीन अधिकाऱ्यांचा. पीठासीन अधिकाऱ्यांचा. कळत आहे? म्हणजे 10वी अनुसूची सांगते, 10वी अनुसूची सांगते की पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय असेल तर तो निर्णय संबंधित सभागृहाचे पीठासीन अधिकारी घेतील आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाला न्यायिक पुनर्वलोकनाचं तत्व लागू नसेल. म्हणजेच पक्षांतर बंदीच्या कायद्यासंदर्भामध्ये किंवा पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल आणि तो निर्णय कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद करता येणार नाही. अशा 2 प्रोव्हिजन्स 10व्या अनुसूचीमध्ये नमूद होत्या. येतं लक्षामध्ये? पण ह्याच्या विरोधामध्ये, ह्या तरतुदींच्या विरोधामध्ये क्योतो होलोहोन झाचिलिओ या खटल्यामध्ये आव्हान देण्यात आलं 1992ला. कुठं 1992 आहे, कुठं 1993 आहे. क्योतो होलोहोन विरुद्ध झाचिलिओ या खटल्यामध्ये ह्या 2 तरतुदींना काय रे आव्हान देण्यात आलं. बघा आता, क्योतो होलोहोन विरुद्ध झाचिलिओ या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये असणारी पहिली तरतूद विधिग्राह्य ठरवली. विधिग्राह्य म्हणजेच काय रे? पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना असेल. यस, पीठासीन अधिकाऱ्यांना असेल. पण दुसरी तरतूद काय की अध्यक्षांचा निर्णय अंतिम असेल व त्याला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. ही तरतूद रद्द केली किंवा ही तरतूद काय केली रे? इनव्हॅलिड केली. कारण ह्या दुसऱ्या तरतुदीच्या नुसार न्यायालयांचा, मग तो हायकोर्ट असू द्यात किंवा सुप्रीम कोर्ट असू द्यात, न्यायालयांच्या अधिकार क्षेत्राचा काय होतं रे? संकोच होतोय. ज्युडिशियल रिव्ह्यू इज द पार्ट ऑफ आवर बेसिक स्ट्रक्चर. कळतंय? त्याच्यामुळं ही जी काय दुसरी प्रोव्हिजन्स आहे, ही दुसरी प्रोव्हिजन्स न्यायालयांच्या अधिकार क्षेत्राचा संकोच करते. म्हणून या खटल्यामध्ये न्यायालयानं ही पहिली प्रोव्हिजन्स व्हॅलिड ठरवली तर दुसरी प्रोव्हिजन्स काय रे? रद्द ठरवली किंवा इनव्हॅलिड ठरवली. म्हणजेच क्योतो खटल्यानुसार पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय संबंधित सभागृहाचे पीठासीन अधिकारी घेतील, परंतु पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला न्यायिक पुनर्वलोकनाचं तत्व काय असेल रे? लागू असेल. असं क्योतो केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं. अजून क्योतो केसमध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की 10व्या अनुसूचीनुसार निर्णय घेताना पीठासीन अधिकारी किंवा अध्यक्ष काय करतील रे? न्यायाधिकरणासारखे काय करतील रे? काम करतील. आणि जशा पद्धतीने न्यायाधिकरण घेतला निर्णय अतार्किक असेल, राजकीय वैमनस्यातून घेतला असेल, येतं लक्षामध्ये, तर संबंधित न्यायाधिकरणाच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकता. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता. तशाच पद्धतीने पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाला सुद्धा काय रे? चॅलेंज केलं जाऊ शकतं. झाचिलिओ केसमध्ये अजून एक मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या समोर आला होता. तर तो मुद्दा असा होता की काय पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने न्यायालयांचे अधिकार दिले पाहिजे का? कळतंय? किंवा पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने अधिकार देऊ नयेत याच्या संदर्भामध्ये सुद्धा याचिका झाचिलिओ केसमध्ये किंवा क्योतो केसमध्ये दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही जी काही न्यायाधीश पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा अधिकार देण्याच्या संदर्भामध्ये ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी काढून घेता येणार नाहीत किंवा रद्द करता येणार नाहीत अशा संदर्भामधला निर्णय दिला. आणि ही दुसरी प्रोव्हिजन्स आहेत तर ती प्रोव्हिजन सुद्धा काय रे? खारीज केली. म्हणजे सध्या काय रे? पीठासीन अधिकाऱ्यांचा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय अंतिम नाही आहे. त्याच्या विरोधामध्ये जर तो निर्णय अतार्किक असेल, इलॉजिक असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही क्योतो केसनुसार सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये अपील करू शकता. म्हणजेच त्याला आता काय रे? ज्युडिशियल रिव्ह्यूचं तत्व लागू असेल. कळतंय पुढे जाऊन? ओके, बघा, हे क्योतो होलोन केस
1992-93चीच आहे. याच्यामध्ये पण ह्यांनी हेच सांगितलं होतं की पीठासीन अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये बोललं होतं की संसदीय लोकशाहीमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांची जी काही पदं आहेत तर ती पदं खूप महत्त्वाची आहेत, विशेष अधिकाऱ्यांचे संरक्षक आहेत आणि ह्या पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकशाहीच्या कामकाजाबाबत दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतलेले आहेत किंवा आजपर्यंत किंवा अशा पद्धतीचे दूरगामी निर्णय घेणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचं महत्त्व या केसमध्ये न्यायालयाने व्यक्त केलं. परंतु अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे जे काही हे आहेत, त्यांचे जे काही अधिकार आहेत तर ते अधिकार निरंकुश आहेत अशा पद्धतीने काय रे पीठासीन अधिकाऱ्यांनी वागणं अपेक्षित नाही. ओके, अशा पद्धतीचं मत ह्या किहोतो केसमध्ये सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. पण मित्रहो, तुम्ही आत्ताच बघताय की पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार जो काही फायनल निर्णय आहे तर तो फायनल निर्णय पीठासीन अधिकाऱ्यांचा आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा न्यायालयीन अधिकार असावा का याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतांतर आहेत. येतं लक्षामध्ये? तर ती मतांतर पण बघूयात आपण थोडक्यात. बघा बरं, म्हणजे जो काही पीठासीन अधिकाऱ्यांचा अपात्रतेच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे किंवा निर्णय घेण्याचा अधिकार आहे तर त्याची या 2 कारणांच्या आधारे काय केली जाते रे, कारण मीमांसा केली जाते. तर पहिलं काय म्हटलं जातं की पीठासीन अधिकाऱ्यांना असणारा अशा पद्धतीचा अधिकार, हा अधिकार राजकीय निकडीमुळे तर तो अधिकार ते निपक्षपातीपणे किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीने वापरतीलच असं नाही. म्हणजेच काय की हे जे काही पीठासीन अधिकारी आहेत तर हे पीठासीन अधिकारी एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत आणि ते एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य असल्यामुळे त्यांचं राजकीय भविष्य पण त्यांना जपावं लागतं किंवा एखाद्या पदावरती बसल्यानंतर त्यांना संबंधित त्यांच्या राजकीय करिअरचा विचार करून सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. म्हणूनच अशा पद्धतीने संबंधित पदावरती बसल्यानंतर पीठासीन अधिकारी निपक्षपातीपणे किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीने निर्णय घेतीलच असं नाही, असं एक मत व्यक्त केलं जातं याच्या संदर्भामध्ये. दुसरं मत काय व्यक्त केलं जातं बघा, दुसरं मत असं व्यक्त केलं जातं की तुम्ही अशा पद्धतीने पीठासीन अधिकाऱ्यांना अधिकार दिलाय खरा, परंतु पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा अधिकार देत असताना या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे होता की त्यांच्याकडे अशा पद्धतीचं ज्ञान आहे का, तशा पद्धतीचा त्यांच्याकडे अनुभव आहे का. येतं लक्षामध्ये? याची काय रे खातरजमा व्हायला पाहिजे होती आणि नंतरच अशा पद्धतीचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे होता. याच्या संदर्भामध्ये रवी रे आणि शिवराज पाटील यांनी काय रे असं मत व्यक्त केलं होतं की खऱ्या अर्थाने आपण या सभागृहाचे पीठासीन अधिकारी आहोत, पण अशा पद्धतीचं किंवा पक्षांतराच्या संदर्भामध्ये न्यायनिवाडा करण्यास आपण खरंच सक्षम आहोत का, खरंच आपल्याला तेवढा अनुभव आहे का, खरंच आपल्याला तेवढं ज्ञान आहे का. येतं लक्षामध्ये? असं मत कुणी व्यक्त केलं होतं रे, रवी रे आणि शिवराज पाटील या सभापतींनी असं मत व्यक्त केलं होतं. शिवराज पाटील यांनी तर काय म्हटलं होतं की शिवराज पाटील यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की अशा पद्धतीचं किंवा पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे तर तो अधिकार हा न्यायालयांकडे सोपवण्यात यावा, पीठासीन अधिकाऱ्यांकडे असू नये. कारण अशा पद्धतीचे काही टेक्निकल गोष्टी आहेत तर त्या टेक्निकल गोष्टी एखाद्या सभापतीला किंवा एखाद्या लोकसभापतीला माहिती असतीलच असं नाही. त्याच्यामुळं पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये जे काही टेक्निकल निर्णय आहेत किंवा अंतिम जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय सभापतींकडे नसले पाहिजे, तर ते निर्णय कोणाकडे असायला पाहिजे रे, न्यायव्यवस्थेकडे असायला पाहिजे. अशा प्रकारचं मत सभापती शिवराज पाटील यांनी व्यक्त केलं. कळतंय? ह्या गोष्टी बघा, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये का सांगतोय, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर भविष्यामध्ये स्पर्धेमध्ये आपल्याला टिकण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. येतं लक्षामध्ये? म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय पीठासीन अधिकाऱ्यांचा आहे, त्याला कशा पद्धतीने ज्युडिशियल रिव्ह्यूचं तत्त्व लागू असेल त्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची 1992ची किंवा कुठं 1993 आहे तर ती केस सांगितली. त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांचा जो काय अधिकार आहे त्याच्या संदर्भामध्ये असणारे ह्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी किंवा ह्या जो काही निर्णय आहे तर त्यांची जी काही चर्चा केली जाते तर त्या चर्चेच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे बघा, जी आता मी तुम्हाला सांगणार आहे.
अशा पद्धतीचं ज्यावेळेस पीठासीन अधिकारी पक्षांतरांच्या संदर्भामध्ये काय करतात रे, पक्षांतराच्या संदर्भामध्ये पीठासीन अधिकारी काही कामकाज करतात, तर त्या कामकाजाला कलम 122 नुसार संसदीय कामकाजाचा दर्जा आहे, तर कलम 212 नुसार खाली राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा आहे. म्हणजे 122 नुसार ते संसदीय कामकाज समजलं जातं, तर आर्टिकल 212 नुसार तर ते विधिमंडळाचं कामकाज समजलं जातं. ह्या कामकाजाच्या संदर्भामध्ये नियम तयार करण्याचा अधिकार संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांना आहे, परंतु अशा पद्धतीचे नियम 30 दिवसांच्या आत संबंधित सभागृहाच्या समोर सादर केले पाहिजे. जर 30 दिवसांच्या नंतर जर ते पारित किंवा काही त्याच्यावरती कार्यवाही नाही झाली तर ते नंतर आहे तसे लागू होतील अशा पद्धतीची प्रोव्हिजन्स आहे. आणि आज जर अशा पद्धतीचं ह्या नियमांचं जर उल्लंघन झालं तर ते कलम 105 नुसार संसदीय विशेषाधिकारांचा भंग आणि कलम 194 नुसार राज्य विधिमंडळाचे जे काही विशेषाधिकार आहेत तर त्याचा भंग झाला असं समजलं जाईल. ह्या प्रोव्हिजन्स हे खूप महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत, लक्षात ठेवा. 122 नुसार संसदीय कामकाजाचा दर्जा आहे ह्या सगळ्या कामकाजाला. आर्टिकल 212 नुसार विधिमंडळीय कामकाजाचा दर्जा आहे. ह्या कामकाजाच्या संदर्भामध्ये नियम तयार करण्याचे अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना आहेत. याचं लक्षात त्याच्या 30 दिवसांची मुदत आहे संबंधित सभागृहाच्या समोर सादर करणं. 30 दिवसांनंतर ते नियम आहे तसे लागू होतील किंवा अंमलात येतील अशा पद्धतीची प्रोव्हिजन्स आहे. दुसरी गोष्ट, जर ह्या नियमांचं जर उल्लंघन झालं तर आर्टिकल 105 नुसार संसदीय विशेषाधिकारांचं उल्लंघन झालं तर आर्टिकल 194 नुसार विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचं उल्लंघन झालं असं समजलं जाईल. 194 आणि इथं काय रे 105 ही 4 कलम लक्षात ठेवा. 122, 212 ओके, विधिमंडळीय कामकाजाचा दर्जा. 105 आणि 194 अनुक्रमे संसद आणि राज्य विधिमंडळ विशेषाधिकारांचा उल्लंघन आणि त्याच्या संदर्भामध्ये काय रे मग पुढं कडक तरतुदी पण किंवा कडक शिक्षा पण केली जाईल. तो भाग वेगळा आहे. ओके, आता पुढे जाऊयात आपण. बघा महत्त्वाच्या तरतुदी बघा. ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये हे जे काही पक्षांतर बंदी कायदा आहे तर ह्या पक्षांतर बंदी कायदा आहे, तर त्या पक्षांतर बंदी कायद्याचं महत्त्व काय आहे, त्या पक्षांतर बंदी कायद्याचं फायदे काय आहेत, तर हे पहिल्यांदा आपण काय करू रे जाणून घेऊयात. ओके, बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय काय मुद्दे कव्हर केले. आता इथून पुढचे आपल्याला काय मुद्दे कव्हर करायचे आहेत. आत्तापर्यंत आपण काय काय मुद्दे कव्हर केले बघा. आत्तापर्यंत आपण काय काय मुद्दे कव्हर केले बघा. आत्तापर्यंत आपण काय काय मुद्दे कव्हर केले बघा. आणि इथून पुढे आता आपल्याला काय मुदत कव्हर करायची ते बघा. ओके, आत्तापर्यंत आपण काय काय मुद्दे कव्हर केले बघा. पहिली गोष्ट आपण काय केलं रे, पक्षांतर बंदी कायद्याची पार्श्वभूमी समजून घेतली, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये असणारे हे वेगवेगळे 52व्या घटनादुरुस्तीच्या अगोदरचे प्रयत्न, मग त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण समिती असेल, 32वं घटनादुरुस्ती विधेयक असेल, 48वं घटनादुरुस्ती विधेयक असेल आणि फायनल 52वं घटनादुरुस्ती विधेयक असेल. मग ते कशा पद्धतीने पारित झालं, काय झालं हे आपण बघितलं. त्यानंतर 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर कधी झालं असं मानलं जाईल, ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स बघितल्या. ह्या प्रोव्हिजन्सला असणारे हे दोन अपवाद बघितले. तर ह्या अपवाद लक्षात ठेवा. ह्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये तरतुदी, पीठासीन अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये तरतुदी ह्या पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये लागू होत नाहीत, हे बघा. त्यानंतर आपण काय बघितलं रे, हे घटनात्मक प्रोव्हिजन्स बघितल्या. येत्या लक्षामध्ये अजून आपण ह्या सगळ्या घटनात्मक प्रोव्हिजन्स बघितल्या, कळतंय. हे आपण 91चं पुढं बघणार. ह्या घटनादुरुस्ती प्रोव्हिजन बघितल्या. पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे आपण हे बघितलं, कळतंय. त्याच्या संदर्भामध्ये असणारा न्यायालयीन निवाडा बघितला. ओके, हा न्यायालयीन निवाडा आपण त्याच्या संदर्भामध्ये बघितला आपण. ओके, आणि त्यानंतर आपण काय बघितलं रे की खरंच पीठासीन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार असावा का याच्या संदर्भामध्ये असणारी ही मतांतरं बघितली. पहिलं मत, दुसरं मत, त्यानंतर हे जे काही शिवराज पाटील असतील, रविरे असतील ह्यांनी मांडलेलं किंवा शिवराज पाटील यांनी मांडलेलं हे आपलं मत. आत्तापर्यंत आपण या लेक्चरला इथपर्यंत आलो. आता पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत की 52व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये असणारं तिचं महत्त्व, तिचे फायदे, त्यानंतर ह्या 52व्या घटनादुरुस्तीमध्ये 91व्या घटनादुरुस्तीने केलेलं बदल आणि शेवटी आपण काय बघणार आहोत की 52वी घटनादुरुस्ती याच्यावरती विचारलेल्या आयोगाचे प्रश्न खूप डीप लेवलचे प्रश्न आहेत मित्रांनो, बुद्धीचा कस बघणारे प्रश्न आहेत. तर हा सगळा पार्ट आपण काय करू रे पुढच्या लेक्चरला कव्हर करू. आता इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.